झी 24 तास एक पाऊल पुढे। मुंबईकरांच्या नागरी समस्या सोडवण्यासाठी मुंबई महापालिका कोट्यवधी निधी खर्च करते, मात्र पालिकेचा हा निधी पूर्णपणे खर्च होत नसल्याचं उघड झालंय। पालिका प्रशासन बजेटमध्ये तरतूद केलेला 40% विकास निधी वाया घालवत असल्याचं विरोधी पक्ष नेत्यासह सत्ताधारी भाजप गटनेता आणि सभागृह नेत्यांनी केलाय। त्यामुळे शिवसेना भाजप युतीला घरचा आहेर मिळालाय। मुंबई महापालिकेच्या बजेटमधला 40% विकास निधी दरवर्षी वाया जातोय। पालिकेच्या अहवालानंच ही बाब उघड केली आहे। पालिकेनं 2009-10 मध्ये भांडवली खर्चासाठी 5,275 कोटी 80 लाख रुपयांची तरतूद केली होती। यातले 3,036 कोटी 18 लाखच खर्च झालेत। त्यामुळे 57.56% निधीच खर्च झाल्याचं उघड झालंय। तर 2010-11च्या बजेटमध्ये निधीचा सर्वात कमी वापर अनेक क्षेत्रात झालाय। शिक्षणावर फक्त 24% निधी, अग्निशमन विभागावर 29%, जकात विभागावर 13%, विकास आणि नियोजन विभागावर 19%, तर सुधार योजना विभागासाठी फक्त 20% निधी खर्च झालाय। हा भांडवली खर्च 60% झाल्यामुळे पालिकेनं विकास कामांचा पैसा वापरलाच नसल्याचा आरोप विरोधी पक्ष नेत्यांसह सत्ताधारी भाजप गटनेता आणि सभागृह नेत्यांनी केलाय। बजेट एस्टिमेट तयार करताना फुगीर एस्टिमेट्स तयार करतात, जेणेकरून मग लोकांवर त्याचा टॅक्स रूपात मुर्दंड टाकून त्यांच्यावर अनाठाई बोजा प्रशासनातर्फे घालण्यात येतो। आज परिस्थिती अशी आहे की आपण बजेट जवळजवळ तयार झालंय आणि तयार होऊन सुद्धा आज जवळजवळ 2 महिने झाले, परंतु जी गती यायला पाहिजे कामाला ते आजतागत अजून आली नाही। याला पण सुद्धा प्रशासनच जबाबदार आहे। काय रिवाइज एस्टिमेट करून प्रोजेक्ट्स डायव्हर्ट करतायत आणि जे हातात घेतलेले प्रोजेक्ट्स आहे, नगरसेवकांनी सुचवलेले प्रोजेक्ट्स आहे, ते तुम्ही घेत नाही आणि बहाणेबाजी करतायत। म्हणून 40% पेक्षा मी तो बोलते जास्त निधी महानगरपालिकेच्या बजेटची वापर झालेली नाही। पालिकेच्या प्रकल्पांसाठी तरतूद केलेला निधी केंद्र आणि राज्य सरकारच्या परवानगीनंतरच खर्च होत असल्यामुळे हा निधी वाया जात नसल्याचा खुलासा स्थायी समिती अध्यक्षांनी केलाय। जो हा 40%चा आकडा दिसतो तो 40%चा आकडा नाहीये। ती प्रत्येक वर्षी त्या प्रकल्पाची तरतूद आहे आणि ती नेक्स्ट इयरला ती कंटिन्यू होते आणि ही प्रत्येक वर्षाची सिस्टीम आहे अशी। जो आरोप करतायत हा प्रकल्पांसाठी वापरला गेला नाही तो चुकीचा आहे। पालिकेच्या अहवालात पर्जन्य, जलवाहिन्या, रस्ते, वाहतूक, पूल, गलिच्छ वस्ती सुधारण्यासाठी निधीचा खर्च जास्त झालाय, पण दरवर्षी 40% निधी वाया जाणं ही निश्चितच गंभीर बाब आहे। त्यामुळे मुंबई महापालिकेचा नाकर्तेपणाही उघड झालाय। झी 24 ताससाठी हेमंत बिर्जे, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।